मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आंदोलनाची घोषणा। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नवीन मातंग वस्ती येथील राजेंद्र लक्ष्मण अल्हाट राहणार आळे यांनी साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे नगर यांचे राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी केलेल्या जमीन मागणी प्रस्तावावर अद्याप कार्यवाही झालेली नाही। अर्धवटल्याची विटंबना, गावातील शासकीय जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण, शासकीय जमिनीचे दुराप वाटप, अविनाश ललित अल्हाट मयत यांच्या खून प्रकरणी अद्याप कायदेशीर कारवाई नाही। या मागण्यांबाबत 2009 पासून आंदोलने, उपोषणे करूनही अद्याप न्याय मिळालेला नसल्याने या कामी संबंधित विभागाकडून केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल व न्याय मिळवण्यासाठी दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन केले होते व परिणामी न्याय न मिळाल्यास 1 ऑगस्ट 2026 पासून पुन्हा आळे येथील डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक स्थळी बेमुदत महाधरणे आंदोलन करणार असल्याबाबत माहिती उपोषणकर्ते राजेंद्र अल्हाट यांनी दिली आहे। 21/1/2026 पासून तुम्ही उपोषणाला बसले आहेत, तुमच्या मागण्या नेमकी काय आहे? प्रथमतः मी सर्व महापुरुषांना वंदन करतो। मी सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र लक्ष्मण अल्हाट, महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्काराने सन्मानित साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था संचलित साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय स्मारक समिती आळे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मागील 2009 ते 2025 पर्यंत शासन, प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला आम्ही अण्णाभाऊंच्या राष्ट्रीय स्मारकाला 5 एकर जमीन मागणीपासून ते विविध विषयास अनुसरून आम्ही 9 सालापासून तर 25 सालापर्यंत सतत विविध आंदोलनाच्या माध्यमातून निवेदनं देऊन आम्ही थकलो आणि न्याय मागणी करून सुद्धा थकलो। आम्ही वेळोवेळी शासनाकडे, प्रशासनाकडे आणि पोलीस खात्याकडे आम्ही न्याय मागणी करत आलो, परंतु त्या न्याय मागणीमध्ये आम्ही जी निवेदनं दिली त्या निवेदनांना अनुसरून आणि निवेदनातील विषयाला अनुसरून शासन, प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा न्याय देण्याची मानसिकता न दिसल्यामुळे आणि व्यथित होऊन 21/1/2026 पासून शासन, प्रशासन आणि पोलीस प्रशासन अगदी मंत्रालयापासून माननीय जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालय या सर्वांना निवेदन देऊन मागील 2009 ते 2025 पासून जो न्याय आम्हाला मिळाला नाही आणि म्हणून शासन, प्रशासन, पोलीस प्रशासन आणि प्रस्थापितांच्या विरोधात अन्याय अत्याचाराला कंटाळून या ठिकाणी ज्या जागेवर आम्ही आंदोलनाला बसलो आहोत हीच ती जागा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्तंभ या ठिकाणी पाठीमागे आपणास दिसत आहे। इथे त्या जागेची मागणी करत असताना आणि आंदोलन करत असताना 1 ऑगस्ट 2020 साली आमच्या आंदोलनादरम्यान आमच्या कुटुंबातील 19 वर्षीय मुलाचा या ठिकाणी याच गावामध्ये खून करण्यात आला। त्या खुनाचा देखील तपास झाला नाही। अण्णाभाऊंच्या राष्ट्रीय स्मारकाला या ठिकाणी आम्ही 5 एकर जमीन मागणी केली। त्या जमिनीची फाईल शासनातील, प्रशासनातील अधिकारी यांनी त्याचे प्रस्ताव आणि त्याची फाईल दडपून ठेवली, ती पुढे कधी पाठवली नाही आणि या ठिकाणी विविध विषयाला अनुसरून मग त्या ठिकाणी शासकीय गायरान जमिनीची कायदेशीर लूट असेल, ग्रामपंचायतीच्या चौकशीची मागणी असेल, अनधिकृत बांधकामांचा विषय असेल, अशा अनेक विषयाला अनुसरून आणि आमच्या मुलाचा जो 1 ऑगस्ट 2020 सालादरम्यान जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनादरम्यान जो आमच्या अविनाश ललित अल्हाट या 19 वर्षीय युवकाचा, दलित युवकाचा खून झाला आणि त्या खुनाचा सुद्धा तपास आजपर्यंत लागला नाही आणि पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी मागणी केल्याप्रमाणे त्याची चौकशी आणि तपास केला नाही। या सगळ्या विषयाला अनुसरून आम्ही व्यथित होऊन हे बेमुदत धरणे आंदोलन आरंभ केलेलं आहे। आमचं शासन, प्रशासन आणि पोलीस खात्याला मागणं आहे की जोपर्यंत आमच्या 2009 ते 2025 सालादरम्यानच्या निवेदनाला अनुसरून आणि विषयास अनुसरून अण्णाभाऊंच्या स्मारकाला जागा मिळणार नाही, आमच्या मुलाच्या खुनाचा तपास होणार नाही आणि त्याची जी मारेकरी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, त्यांना अटक होणार नाही आणि विविध विषयावर अनुसरून आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा तपास आणि चौकशी कारवाईला जोपर्यंत